मुलीचे लग्न या 4 ठिकाणी चुकूनही करू नये, नाहीतर मुलगी नेहमी गरीब आणि दुःखी राहते. मित्रांनो, आज मी तुमच्या सर्वांसाठी एक खूपच ज्ञानवर्धक प्रसंग घेऊन आले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी चुकूनही तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न करू नये. प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका शहरापासून थोडं लांब एक गाव होतं आणि त्याच गावातील एक गरीब माणूस शेजारच्या शहरात एका शेठजवळ काम करण्यासाठी जायचा. तो माणूस त्या शेठजवळ काम करण्यासाठी जायचा तेव्हा त्याची मुलगी दुपारी त्याला जेवण घेऊन जायची. ती मुलगी दुपारी शाळेतून घरी यायची. त्यानंतर जेवल्यावर आई तिला डब्बा द्यायची आणि सांगायची की तुझ्या वडिलांना सुद्धा भूक लागली असेल, त्यांना जेवण घेऊन जा. तर आईचं म्हणणं ऐकून मुलगी जेवणाचा डब्बा वडिलांना पोहोचवण्यासाठी शहरात जात असे. अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे सरकत होता. रोजचा दिनक्रम असाच असायचा. तो गरीब माणूस शेठकडे नोकरीसाठी जायचा, मुलगी शाळेतून घरी यायची आणि तिच्या वडिलांना जेवणाचा डब्बा घेऊन जायची. हळूहळू ती मुलगी मोठी झाली. जेव्हा त्या मजुराची मुलगी गावातून शहरात तिच्या वडिलांना जेवण घेऊन जायची वेळी तो शेठ त्या गरीब मजुराच्या मुलीकडे एकटक पाहत राहायचा. मित्रांनो, एके दिवशी काय होतं, त्या शेठला त्या मजुराच्या मुलीचं बोलण्याची पद्धत, ती सौंदर्य, तिची वागण्याची पद्धत सर्व काही आवडतं. शेठ म्हणतो, तुझी मुलगी तर खूपच सुंदर आहे, खूपच संस्कारी आहे. तुझी मुलगी तुमच्या दोघांची खूपच सेवा करते. त्यावर मजूर म्हणाला, हो शेठ, तुम्ही अगदी योग्य म्हणाला आहात. माझी मुलगी लाखात एक आहे. माझी मुलगी खूपच सुशील आहे, खूपच सुंदर आहे आणि ती खूपच समजूतदार सुद्धा आहे. मला माझ्या मुलीचा खूपच अभिमान आहे. अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली, त्यामुळे माझे जीवन धन्य झाले आहे. माझी मुलगी ज्या पण घरात लग्न करून जाईल त्या घराचं ती सोनं बनवेल, त्या घरात सुख समृद्धी नांदेल, पूर्ण घराचं नाव ती रोशन करेल. मजुराचं हे बोलणं ऐकून शेठच्या मनामध्ये हाव निर्माण झाली. तो विचार करू लागला की इतकी सुंदर सुशील मुलगी मला कुठे मिळेल. जर हीच माझ्या मुलासोबत लग्न झालं तर खूपच चांगलं होईल. संध्याकाळी शेठने त्याचा हा विचार त्याच्या बायकोला सांगितला. तो म्हणाला, माझे आजवल जो मजूर काम करताय त्याची मुलगी खूपच सुंदर आहे. त्याची मुलगी खूपच सुंदर आहे, गुणवान आहे, चांगल्या संस्कारांची सुद्धा आहे. माझी अशी इच्छा आहे की आपल्या मुलाचे लग्न तिच्यासोबत करावे. पण शेठच्या पत्नीने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिला खूप राग आला. ती त्या शेठला खूपच वाईट साईट बोलू लागली. शेठने म्हटलेली ही गोष्ट तिला अजिबात आवडली नव्हती. शेठचा मुलगा म्हणतो, पिताश्री, मला असं वाटते आहे की तुम्ही खूपच म्हातारे झाले आहात. त्यासोबतच तुमची बुद्धीसुद्धा भ्रष्टहानी आहे. चांगलं आणि वाईट यामधला फरक तुम्हाला समजत नाही. नदम कुठे जुळवायचं हे तुम्हाला समजत नाही असं मला वाटत. कुठे ती गरीब नोकराची मुलगी आणि कुठे आपण. तुम्ही माझं लग्न तिच्याबरोबर करण्याचा विचार कसा करू शकता? तुम्ही कसले वडील आहात? मुलाचं हे म्हणणं ऐकून शेठ म्हणाला, तू गप्प बस. इतकी सुंदर आणि संस्कारी मुलगी तुला कुठे मिळेल? तिच्यासारखी चरित्रवान मुलगी पूर्ण घराचे नाव रोशन करेल. घरात सुख समृद्धी आणि शांती या गोष्टींची कधीच कमतरता भासणार नाही. अशी मुली घराचा स्वर्ग बनवतात. जर मी सोनबाई आणेन तर त्याच मुलीला, म्हणजेच तुझं लग्न मी त्याच मुलीशी करीन. शेठच हे बोलणे ऐकून शेठची पत्नी आणि मुलगा दोघेही रागावून बसले. आपापसात वाईट साईट बोलू लागले. पण मित्रांनो, शेठ हा शेठ होता. त्याने कोणाचंही म्हणणं ऐकलं नाही आणि दोघांचे लग्न लावण्याचा त्याने निर्णय घेतला. शेठने लग्न पक्क केलं. लग्नाची तारीख सुद्धा ठरवली गेली. आता त्या गरीब मजुराला चिंता वाटू लागली. तो गरीब मजूर विचार करू लागला की मी तर खूपच गरीब आहे आणि ते एवढे मोठे शेठ आहेत. मी त्यांचा पाहुणचार कशा प्रकारे करू शकतो? शेठला त्या गरीब मजुराची अडचण समजत होती. त्याने गुपचूप त्या गरीब मजुराच्या घरी काही पैसे पाठवून दिले आणि सांगितलं, याच पैशाने तू लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार कर. असं म्हणतात ना की सुनबाईच्या घरातून धनसंपत्ती घेऊन कधीही कोणीही श्रीमंत बनू शकत नाही. श्रीमंत आणि धनवान बनायचं असेल तर ते फक्त स्वतःच्या मेहनतीवर बनवणे शक्य आहे. मित्रांनो, मोठ्या धुमधडाक्यात वाजत गाजत शेठ लग्नाचे वऱ्हाड घेऊन त्या गरीब मजुराच्या घरी पोहोचतो आणि त्या गरीब मजुराने सुद्धा त्याच्या परीने जेवढे क्षण असेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने लग्नसोला पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याने मुलीची शेठच्या घरी पाठवणी केली.
पाठवणी करताना तो गरीब मजूर त्याच्या मुलीला म्हणाला, हे बघ पोरी, काहीही झालं तरी माझी मान शर्मेने खाली जाता कामा नये. तुझ्या सासरी जाऊन तू आमचं नाव मोठं कर आणि तुझ्या सासरच नाव सुद्धा मोठं कर. आणि एवढे म्हणून त्या गरीब मजुराने त्याच्या मुलीची पाठवणी केली. शेठ आनंदाने या सुनबाईला त्याच्या घरी घेऊन आला. परंतु सासूला मात्र तिची सून अजिबात आवडत नव्हती. तिने तिच कोणत्याही प्रकारे स्वागत केलं नाही. सुनबाई आता त्या घरात राहू लागली. दिवस पुढे सरकू लागले. परंतु मुलीची सासू तिला खूप वाईट बोलत असे, तिला टोमणे मारत असे. तिची सासू तिच्या प्रत्येक कामामध्ये चुका काढत असे. त्याच्याबरोबर त्या मुलीचा नवरासुद्धा तिच्यासोबत चांगला वागत नव्हता. तो तिच्याशी नीट बोलांची सुद्धा नाही. आणि इथे दुसरं कारणच होत की शेठचा मुलगा दुसऱ्या मुलीवर प्रेम करत होता. त्याच्या मनामध्ये दुसरी मुलगी भरली होती. त्याला तिच्यासोबतच लग्न करायचं होतं. परंतु शेठने जबरदस्तीने मुलाचं लग्न त्या मजुराच्या मुलीसोबत लावून दिलं होतं. एके दिवशी शेठचा मुलगा त्याच्या आईला म्हणाला, आई, हे बघ, मला ही मुलगी आवडते. ही किती सुंदर आहे, जणू स्वर्गातली अपराज. आणि आई तिचे वडील सुद्धा खूप श्रीमंत आहेत. लग्न झाल्यावर मोठ्या प्रमाणात हुंडा ते आपल्याला देतील. ही कुठली अशी गरीब घरातली मुलगी सून करून आणलीस. आईच्या मनात सुद्धा हाव निर्माण झाली. ती मुलाला म्हणाली, हे बघ मुला, तुझे वडील जेव्हापर्यंत आहेत तेव्हापर्यंत मी तुझं दुसरं लग्न लावू शकत नाही. पण आपण काहीतरी प्रयत्न करू. आणि अचानक एके दिवशी काय झालं की शेठला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये शेठचा मृत्यू झाला. शेठच्या पत्नीचा आणि मुलाचा रस्ता मात्र या ठिकाणी मोकला झाला. त्यांनी एक कारस्थान रचलं. वडील तर आता हे जग सोडून निघून गेले होते. आता या मजुराच्या मुलीचा सुद्धा काहीतरी उपाय करावाच लागेल. तिला सुद्धा वडिलांच्या सोबतच्या दुनियेतून दूर पाठवावे लागेल. आता एक कारस्थान या दोघांनी मिळून रचले. आता या ठिकाणी अचानक सासूबाईंना सुनबाईचा खूप पुलका आला. ती तिच्यासोबत खूप गोड गोड बोलू लागली. तीच सासूबाई जिला यापूर्वी तिच्या सुनबाईचा चेहराही पाहण्याची इच्छा नव्हती. ती आता तिच्या सुनबाईवर अचानक खूप प्रेम करू लागली. सासूसोबत त्या मुलीचा नवरा सुद्धा खूपच प्रेम करू लागला. तिची काळजी घेऊ लागला. तिला मानसन्मान देऊ लागला. गरीब मजुराच्या मुलीला या दोघांचेही कटकारस्थान काही समजलं नाही. कारण ती तर खूपच भोल्या स्वभावाची होती. तिला फक्त संच वाटत होतं की वेळेसोबत माझ्या सासूला आणि नवऱ्याला माझी किंमत कळाली आहे. मी त्यांना आता आवडायला लागले असेल. परंतु तिला हे समजलं नाही की तिच्यासाठी एक मोठं कारस्थान रचलं गेलं आहे. असेच 10 दिवस गेले. त्यानंतर सासूबाई सुनबाईला म्हणाली, मुली, मला सांग, तुला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो? तेव्हा सुनबाई म्हणाली, आई, मला गाजराचा हलवा खूप आवडतो. तेव्हा सासूबाई म्हणाली, अरे वा, गाजरचा हलवा तर मला खूप छान बनवता येतो. आणि मित्रांनो, आज सासूबाईंनी सुनबाईसाठी गोड गोड गाजराचा हलवा तयार केला. आणि त्या गाजराच्या हलव्यामध्ये तिने गुपचूप विष टाकले आणि सुनबाईला म्हणू लागली, सुनबाई, मी तुझ्यासाठी हा गाजराचा हलवा खूप प्रेमाने बनवला आहे. तू हा गाजराचा हलवा पोट भरून खा. आता त्या भोल्या सुनबाईने तिच्या सासूबाईंनी दिलेला गाजराचा हलवा खूपच प्रेमाने आपुलकीने पोट भरून खाल्ला आणि ती जाऊन झोपली. मित्रांनो, पुढच्या दिवशी त्या मजुराची मुलगी उठलीच नाही. त्यानंतर तिच्या वडिलांना म्हणजेच त्या गरीब मजुराला निरोप सांगितला गेला की तुमच्या मुलीने विष खाऊन आत्महत्या केली आहे. आम्हाला फसवण्यासाठी तिने हे सर्व केलं आहे. तुम्ही ताबडतोब घरी निघून या आणि हे प्रेत घेऊन जा. त्या गरीब मजुराला माहीत होतं की त्याची मुलगी हे असलम काम कधीच करणार नाही. असलम काम करणे तर लांबच, ती ह्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे, शेठला माझी मुलगी खूप आवडायची. माझ्या मुलीला ते स्वतःची मुलगी मानत होते. परंतु त्यांच्या पत्नीला आणि मुलाला माझी मुलगी अजिबात आवडत नव्हती. नक्कीच या दोघांनी मिळून काहीतरी केलं असेल. आता शेठ या जगात नसल्यामुळे नक्कीच त्या दोघांनी मिळून काहीतरी कारस्थान रचलं असेल. तो गरीब मजूर ही तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेला. परंतु म्हणतात ना की पैशाच्या जीवावर सर्व काही शक्य आहे. पोलिसांनी सांगितलं की तुमच्या मुलीने स्वतःहून विष खाल्ले आहे. मग अशा परिस्थितीत कोणाच्या विरोधात तुम्ही तक्रार नोंदवणार आहात? तुम्ही इथून रडत रडत तो गरीब मजूर घरी परत आला. त्यांनी मुलीवर अंतिम संस्कार केले.
गरीब मजुराला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती. त्याची ती गुणवान संस्कारी मुलगी रोज त्याला जेवणाचा डब्बा घेऊन यायची. ती मुलगी आताही या जगात राहिली नव्हती. या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. काही दिवसानंतर शेठच्या मुलाने खूप सारा हुंडा घेऊन दुसरे लग्न केलं. म्हणून मित्रांनो, अशा 4 ठिकाणी आपल्या मुलीचं आपल्या बहिणीच लग्न होता कामा नये. प्रत्येक वडिलांनी कन्यादान करण्यापूर्वी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ज्या घरामध्ये त्यांच्या मुलीच्या ते लग्न लावून देत आहेत त्या घरामध्ये तिला मानसन्मान मिळेल, प्रेम मिळेल, आपुलकीची वागणूक मिळेल. अशाच घरामध्ये मुलीचे लग्न लावा. जो त्यांचा होणारा जावई आहे त्याचा स्वभाव चांगला असणं आवश्यक आहे. तो सर्व गुण संपन्न असावा. नेहमी पहावे की तो मुलगा तुमच्या मुलीच्या लायक आहे की नाही, त्याला तुमची मुलगी आवडते की नाही. लग्नापूर्वी एकमेकांच्या भेटीगाठीतून मुलीला हे समजले पाहिजे की हा मुलगा आपल्याशी प्रामाणिक आहे की नाही. मुलींसाठी सासर निवडताना ते खूप जास्त जवळचे असेल तर अशा वेळी नात्यामध्ये कटुपणा येऊ शकतो. 2 परिवारांमधील सन्मान कमी होऊ लागतो. त्यांच्यामध्ये भांडणाचे वातावरण निर्माण होऊ शकतो. जी सद्भावना, जो आदर, जो सन्मान 2 परिवारांमध्ये असायला हवा तो टिकून राहत नाही. म्हणून माहेर आणि सासर जवळ असेल हे शक्यतो टाळावे. मुलीचे लग्न ती दूरही करू नये, म्हणजेच तुमच्या मुलीचं लग्न खूप जास्त लांब सुद्धा करू नये. कारण जर मुली सासर माहेरपासून खूप जास्त अंतरावर असेल तर अशा वेळी अडीनिडीच्या वेळी मुलीला माहेरून मदत करणे खूप चवगड होते. कधीही तुमच्या मुलीचं लग्न तुमच्यापेक्षा अति जास्त श्रीमंत, बलाढ्य, धनवान अशा घरामध्ये करू नये. माहेर आणि सासर जर समान नसतील तर अशा परिस्थितीत मुलीच्या सासरचे माहेरच्या लोकांना खूपच कमी समजू लागतात. त्यांना योग्य मान सन्मान ते लोक देत नाहीत आणि पूर्ण आयुष्य ते मुलीला नको नको ते टोमणे मारत राहतात. आपण आपल्या मुलीच्या लग्न ज्याच्या सोबत करत आहोत तो कोणत्या जातीचा आहे, कुठल्या कुलाचा आहे, कुठल्या परिवारातला आहे, त्याचबरोबर त्याच वयसुद्धा व्यवस्थित पाहावं. प्रमाणापेक्षा जास्त वय असू नये. या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहायला हव्यात. मित्रांनो, अशा 4 ठिकाणी मुलींची लग्न कधीही करू नयेत. श्री स्वामी समर्थ.